नमस्कार. रिलायन्स होम फायनान्स प्रस्तुत स्वप्न पर स्क्वेअर फूट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता स्वप्नातलं जरी घर असलं तरी त्या घरात सुद्धा काही जागा अशा असतात ज्या खास गोष्टींसाठी राखून ठेवलेल्या असतात. म्हणजे आता आजोबांची काठी असेल तर मग ती टांगायला एक खुंटी पाहिजे. आईबाबांच्या लग्नाच्या फोटो फ्रेमसाठी एक वेगळी भिंत पाहिजे. आता घरात लहान मुलं असतील तर मग त्यांना रेघोट्या मारायला भिंतीचा एक वेगळा कोपरा पाहिजे. तर अशा या सगळ्या खास जागांनी बनतं स्वप्नातलं घर. आणि याच स्वप्नातल्या घराच्या शोधासाठी आज आपल्या भागात आपल्याला भेटणार आहेत कुलकर्णी फॅमिली. चला तर आधी या कुलकर्णी फॅमिलीची ओळख करून घेऊयात. मूळचे नाशिक आणि सध्या पुण्यातील आळंदी रोड इथल्या वडमुख वाडीत राहणारं कुलकर्णी कुटुंब सध्या रेंटवर राहतात. मिस्टर विशाल कुलकर्णी एका प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्शन इंजिनियर म्हणून काम करतात. त्यांच्या मिसेस श्वेता या एका मल्टीनॅशनल कंपनीत कस्टमर केअर डिपार्टमेंटमध्ये जॉब करतायत. मिस्टर आणि मिसेस कुलकर्णी आपल्या 4 वर्षांच्या खोडकर त्रिशा सोबत राहतात. कुलकर्णी कपलची कॉमन आवड आहे फिरण्याची. वेगवेगळ्या लोकेशन्सवर बाईकवरून फिरायला यांना आवडतं. कुलकर्णी कुटुंब आपल्या मुलीच्या त्रिशाच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून ज्ञानेश्वरांची आळंदी आणि विद्येच्या माहेरघराजवळ असणाऱ्या आधुनिक आणि सर्व सोयींनी परिपूर्ण अशा घराच्या शोधात आहेत. रिलायन्स होम फायनान्स प्रस्तुत स्वप्न पर स्क्वेअर फूटच्या आजच्या भागात आपल्या मुंबईच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलंय कुलकर्णी फॅमिलीला. श्वेता आणि विशाल कुलकर्णी, स्वागत आहे तुमचं. थँक्यू. आणि आणखीन एक गोष्ट, आपल्या स्टुडिओत आहेत रिलायन्स होम फायनान्सचे मनोज कुलकर्णी सुद्धा. ते आता तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर घेण्यासाठी मदत करणार आहेत. आता 3 कुलकर्णी आहेत आणि आता मी एकटा पडलेलो आहे, पण ठीक आहे. मला तुमच्या आवडीनिवडीबद्दल बोलायचं आहे, पण आधी मला विचारायचं आहे की एक शोच्या माध्यमातून घर घ्यायचं ही भावना कशी आहे? खूप छान आहे, मस्त वाटतंय एकदम की आपण घर शोधतोय आणि ते सुद्धा टीव्हीत येऊन आणि कंटिन्यू करतोय घरासाठी. कसं आहे की घर घ्यायचं म्हटल्यावरती एक साधी म्हणजे कन्सेप्ट आहे नाही का, फोन करा, साईट बघा, जा. बरोबर बरोबर. सो एक असं शो मध्ये म्हणा किंवा अशी माहिती मी पूर्ण तुमच्याकडनं मिळणार आहे. वेगळा अनुभव आहे. करावी लागणारच आहे, थोडी पायपीट करावी लागणारच आहे, पण त्याची माहिती आधी आपल्याला व्यवस्थित असणार आहे रिलायन्स होम फायनान्समुळे. तुम्हाला दोघांना बाईकवरून फिरण्याची खूप आवड आहे, तर या आवडीविषयी आम्हाला काय सांगाल? कुठे कुठे फिरलेला आहात बाईकवरून? भरपूर ठिकाणी फिरलो. तसं पुण्याच्या आजूबाजूचा परिसर तर सगळं फिरून झालाय. अच्छा. इव्हन आम्ही दोघं जण तर 2 वेळेस बाईकने नाशिकला सुद्धा जाऊन आलो. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. पण मग आता लग्न झाल्यानंतर मित्रांबरोबर असं फिरणं कमी झालं असेल ना? म्हणजे जातो आता एक घर शोधायला सुद्धा तुम्हाला ही बाईकची आवड कामी येणार आहे चांगलीच, ते आपण बघूयात आता. पण बाईकवरून तुम्ही जेव्हा पुण्याच्या आसपासच्या परिसरात फिरत असता, असा एखादा एरिया तुम्हाला आवडला का की या ठिकाणी आपल्याला घर मिळायला पाहिजे, आपलं स्वप्नातलं घर इथे असायला पाहिजे? असे बरेचसे एरिया आहेत पुण्यामध्ये की जे मला फार आवडले, आम्हाला दोघांनाही खूप आवडले. पण ऑफिस ते तो एरिया, ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे त्याच्यामुळे आम्हाला तो काही फायनल करता येत नव्हता घरासाठी. पण मग आता बघतो आहे ते आम्ही विश्रांतवाडी टू आळंदी रोड या. अच्छा. आणि मग त्या एरियात गेल्यानंतर ज्ञानेश्वरांच्या पालखीसाठी तुम्हाला पुढे आळंदीला पण जाता येईल, तसाही विचार केला असेल? महिनाभर सुट्टी द्यायला पाहिजे ना. ठीक आहे, म्हणजे आळंदी रोड हा एरिया तुमचा फायनल झालेला आहे, पण बाकी नेमक्या काय तुमच्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या मनोज कुलकर्णी जाणून घेतील. मनोज, काय नेमक्या गोष्टी आहेत ज्या विचारात घ्याव्या लागतील पुढच्या रिसर्चसाठी? लोकेशन तर तुम्ही मोर ऑरलेस फायनल केलेलं आहे. आळंदी रोड हे आपलं फायनल झालेलं आहे. तर रिलायन्स प्रॉपर्टी जो की रिलायन्स होम फायनान्सचा एक हिस्सा आहे, त्यामध्ये डेटाबेस खूप वास्ट आहे. तुमच्या काही रिक्वायरमेंट मला जाणून घ्यायला अजून आवडतील, जेणेकरून आपल्याला प्रॉपर्टी झिरो डाऊन करायला सोपं होईल. तर साधारण बजेट काय आहे तुमचं? बजेट आमचं 20 ते 25 लाखाचं आहे. आणि 1 BHK 2 BHK असा काही प्रेफरन्स? 1 BHK. 1 BHK. किती एरिया साधारण तुम्ही बघताय स्क्वेअर फूट? किती स्क्वेअर फूट असलं तरी? 550 ते 600 स्क्वेअर फूट. ओके. म्हणजे 1 BHK असला तरी सुद्धा तो एक सुटसुटीत ते घर असावं असं दिसतंय त्यांच्या ज्या एरियाची रिक्वायरमेंट आहे त्याच्यामुळे. बरोबर. आणि अजून एक याच्यामध्ये गोष्ट मला तुम्हाला विचारू इच्छितो की प्रॉपर्टी तुम्हाला रेडी पोझिशन हवी आहे, म्हणजे इमिजिएटली तुम्हाला शिफ्ट व्हायचं आहे की थोडा वेळ लागला तरी चालेल? कारण की रेडी पोझिशन प्रॉपर्टी जेव्हा आपण घेतो त्यावेळेस इमिजिएटली आपण शिफ्ट होतो, पण आपले जे ऑप्शन आहेत ते थोडेसे लिमिटेड होतात. बरोबर. अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये ऑप्शन्स भरपूर असतील तुमच्याकडे. ॲम्युनिटीजमध्ये तुम्हाला कुठेही कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही पडणार. घरामध्ये काही फेरफार करायचे असतील आवडीनिवडीनुसार तर ते सुद्धा करता येतील बिल्डरशी बोलून अंडर कन्स्ट्रक्शन असताना. नाही, मग थांबायला तयार आहे आम्ही.
कारण की जर मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी मिळणार असतील तर निश्चितच थांबू. थोडं थांबायला काही हरकत नाही मग. चालेल, तर तुमच्या सगळ्या रिक्वायरमेंट लक्षात घेता मी सर्च करतो आणि बघूया काय येतंय. ठीक आहे. बघूयात रिलायन्स प्रॉपर्टीचा रिसर्च काय म्हणतोय ते, पण त्यासाठी थोडी आपल्याला वाट बघायला लागेल. तोपर्यंत आपण एक नजर टाकूयात तुम्ही ज्या रिक्वायरमेंट सांगितलेल्या आहेत त्या नेमक्या काय काय आहेत त्याच्यावरती. तुम्ही सांगितलं की तुमचं बजेट जे आहे ते आत्ता साधारण 20 ते 25 लाख रुपयांपर्यंत आहे, ज्यामध्ये तुम्ही 1 BHK फ्लॅट बघताय जो साधारण 550 ते 600 स्क्वेअर फूट एवढा असावा. आळंदी रोड पुणे हे लोकेशन तर तुम्ही फायनल केलेलंच आहे आणि एका टाउनशिपमध्ये घर असावं अशी तुमची अपेक्षा आहे, अशी तुमची रिक्वायरमेंट आहे. कारण तिथे तेवढ्या जास्त ॲम्युनिटीज असतील, चांगल्या ॲम्युनिटीज असतील आणि अर्थात सुरक्षेचा विचार सुद्धा महत्त्वाचा असेल. गार्डनचा एक उल्लेख तुम्ही केलाय कारण तुमची मुलगी लहान आहे, त्यामुळे तिला घेऊन फिरायला सुद्धा जागा असेल, तिला मित्रांबरोबर खेळायला सुद्धा तिकडे जागा असेल. तर आता ह्या सगळ्या अपेक्षांना अनुरूप कुठलं घर मिळतंय किंवा किती ऑप्शन्स मिळत आहेत आपल्याला मनोज सांगू शकतील. मनोज, काय म्हणतो रिसर्च? ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता एक 7-8 प्रोजेक्ट आपण शॉर्टलिस्ट केलेले आहेत. ओके. आणि एनी विच वेज पुणे तिथे काय होणे त्यामुळे एक घरच शोधायचं आपल्याला, तर आपण डायरेक्ट साईटवर जाऊनच बघूयात. चला, चालेल? ठीक आहे. चला, काढा तुमची बाईक काढा, आपण निघूयात. चला चला चला. मिस्टर आणि मिसेस कुलकर्णी यांनी सुरू केली आहे आपली घर शोध मोहीम. आपापला जॉब सांभाळून अगदी जराही न थकता विशाल आणि श्वेता बरेच प्रोजेक्ट बघतायत. काही ठिकाणी फ्लॅट आवडतो पण एरिया आवडत नाही, एरिया आवडला तर मनासारख्या फॅसिलिटीज नसतात. एक निश्चित, मनासारखं घर पसंत पडेपर्यंत कुलकर्णी कपल वेगवेगळे प्रोजेक्ट्स बघतायत. आपल्या मुलीच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून पुणे शहराजवळ असणाऱ्या आणि मोठ्या टाउनशिपचा विचार कुलकर्णी कपल यांनी केलेला आहे. कुलकर्णी फॅमिली आता जाणार आहे तनिष ग्रुपच्या आळंदी रोड इथल्या ऑर्किड या प्रोजेक्टला भेट देण्यासाठी. तनिष ऑर्किडमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण सॅम्पल फ्लॅट बघायला जाऊयाच, त्याच्या आधी तुम्हाला तनिष बाबतीत थोडक्यात माहिती देते. पुणे आळंदी रोडवरती आपले 7 ते 8 प्रोजेक्ट कम्प्लिटेड आणि सुरू आहेत. गेल्या 6 वर्ष आपण ह्या क्षेत्रात रुजू आहोत. साधारण म्हणजे कम्प्लिटेडमध्ये जर आपण म्हणायला गेलो तर तनिष आयकॉन, तनिष संस्कृती, तनिष रेसिडेन्सी, तनिष होम्स असे बरेच प्रोजेक्ट्स आहेत. आणि अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये जर पाहायला गेलं तर आता आपण जो बघायला जाणार आहोत तो तनिष ऑर्किड, त्याच्यानंतर तनिष वाटिका, तनिष सृष्टी आणि तनिष उन्नती. आणि जर आपण तनिष ऑर्किडचे आउटर ॲम्युनिटीज जर बघायला गेलं तर बऱ्याचशा गोष्टी आपण प्रोव्हाइड करणार आहोत तुम्हाला. जसं जिम्नॅशियम इक्विपमेंट्स आहेत, इंटरनल गेम्स आहेत, चिल्ड्रन्स ॲक्टिव्हिटी सेंटर, योगा, मेडिटेशन, लायब्ररी या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करणार आहोत. आणि बाहेर जर म्हणायला गेलं तर गार्डन आहे, प्ले एरिया आहे किड्ससाठी, जॉगिंग ट्रॅक आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी देतो आहोत. आता आपण सॅम्पल फ्लॅटकडे जाऊया. वेलकम मॅम. हे आहे आपलं सॅम्पल फ्लॅट मॅम. ओके. लिव्हिंग आहे. लिव्हिंग 10/6/14 असेल याचा एरिया. अच्छा. प्रत्येक रूममध्ये फॉल सिलिंग दिलेलं आहे, त्याचप्रमाणे लिव्हिंगमध्ये पण फॉल सिलिंग दिलेलं आहे. तुम्हाला पॉईंट्समध्ये इलेक्ट्रिक पॉईंट्समध्ये तुम्हाला केबल पॉईंट मिळेल. अच्छा. इंटरकॉम फॅसिलिटी दिलेली आहे. विंडोज जे असतील आपले 3 ट्रॅक विंडोज आहेत. ओके. त्यात तुम्हाला पावडर कोटेड करून देतोय आपण. विथ मॉस्किटो नेट, ग्रिल्स ह्या सगळ्या फॅसिलिटीज दिलेल्या आहेत आपण. अच्छा. इकडे टेरेसचा डोर आहे मॅम. डोर जो आहे तो तुम्हाला फ्रेंच डोर देतोय आम्ही, विथ ग्रिल्स असेल तो पण. ओके. आणि जे टाईल्स असतील ते 2x2 विट्रिफाईड टाईल्स आहेत मॅम. छान आहे हॉल, मस्त आहे. हो, छान आहे. मला पण खूप आवडला, मस्त आहे. हा झाला हॉल. आपण आता किचनकडे जाऊया. हे आहे आपलं किचन. किचनमध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला फॉल सिलिंग प्रोव्हाइड करतोय मॅम. किचनमध्ये आपले 2 प्रकारचे ओटे अवेलेबल आहेत.
इलेक्ट्रिक अप्लायन्सेससाठी वेगळा ओटा दिलेला आहे आणि कुकिंगसाठी वेगळा ओटा दिलेला आहे मॅम. आणि त्याला अटॅच ड्राय बाल्कनी आहे याच प्रकारची. आणि जर 1 BHK जर चूज करताय तुम्ही तर त्यात L शेपचा ओटा दिलेला आहे आणि वन साईड तुम्हाला ड्राय बाल्कनी मिळेल मॅम. ड्राय बाल्कनीमध्ये तुम्हाला वॉशिंग मशीनसाठी पॉईंट, वॉटर टॅप ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. आणि तुम्हाला पाईप LPG पण देतो आपण जे सेंट्रलाइज असणार आहे. पाठीमागे जर पाहिलं तर तुम्ही WC बाथमध्ये तुम्हाला 100% टाइम्स आहेत सिलिंगपर्यंत. आणि जे फिटिंग्स असणार ते जॅगवॉर फिटिंग्स असणार आहेत. सॅनिटरी फिटिंग्स सेराचे देतो आम्ही तुम्हाला. पण LPG फॅसिलिटी युनिक आहे विषय. हो, आम्ही काही प्रोजेक्ट्स बघितले त्याच्यामध्ये आम्हाला ही फॅसिलिटी कुठेच नाही मिळाली. सो म्हणजे जरा वेगळे. आणि वडवट म्हणजे ह्याचं बिलिंगचं कसं असतं? ऍक्च्युली कसं जसं आपण आता करंट बिल भरतो, जसं लाईट बिल भरतो तशाच प्रकारचं असतं ह्याला. पूर्वी कसं असायचं की तुम्हाला जाऊन तिथे बिल पे करायला लागायचं किंवा नंबर लावायला जायला लागायचं. पण आता ते नसणार आहे. तुम्ही जाऊन ऑनलाईन सुद्धा तुम्ही तुमच्या ऑफिसच्या कामातून सुद्धा ऑनलाईन बिल पे करू शकता. मीटरिंगवर असते. तुम्ही जेवढं यूज करणार तेवढंच तुम्हाला बिल येणार. ग्रेट, टेन्शनच नाही, काही काळजीच नाही म्हणजे बिल भरायची. ओके, ठीक आहे. हा झाला किचन. आता आपण बेडरूमकडे वळूया. ओके. हे आहे आमचं चिल्ड्रन्स बेडरूम सर. चिल्ड्रन्स बेडरूममध्ये सुद्धा आम्ही POP प्रोव्हाइड करतो आणि मुलांच्या सायकोलॉजीला धरून आपण हे डिझाईन केलेलं आहे पूर्ण. हो, एकंदरीत याचा जो एरिया आहे तो जातो साधारण 10.25 बाय 10.25चा. तुमचे जे इंटेरियर डिझायनर आहे त्यांच्याकडनं असं सगळं मला करून मिळू शकतं? हो, आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू त्यांचा नंबर. बिकॉज त्रिशा जी आहे आमची मुलगी, तिच्यासाठी आम्हाला हे जास्तच आवडलं. तिला खूप आवडेल हे सगळं. हे खूपच छान, मस्त आहे एकदम. तर हे होतं आपलं चिल्ड्रन्स बेडरूम. आता आपण मास्टर बेडरूमकडे वळूया. ओके. हा आहे आपला मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूममध्ये सुद्धा आम्ही फॉल सिलिंग प्रोव्हाइड केलेला आहे मॅम. त्याला हा अटॅच बाथरूम पण प्रोव्हाइड करतो आहे. इथे पण तुम्हाला 100% सिलिंगपर्यंत टाईल्स मिळतील. सेम फिटिंग्स असतील ब्रँडेड. आणि त्याला अटॅच टेरेस पण दिलेला आहे विथ फ्रेंच डोर आणि ग्रिल्स आहेत सर याला पण. जे सिलिंगचं हे जे POPचं काम आहे हे तुम्ही प्रत्येक रूमला देणार आहे? हो, प्रत्येक रूममध्ये देतो सर. तनिष असोसिएटची खासियतच आहे सर ही. तुम्हाला प्रत्येक प्रोजेक्टवरती प्रत्येक फ्लॅटमध्ये टोटल फ्लॅटला फॉल सिलिंग दिसेल सर. ग्रेट. तुम्ही एकदा पूर्ण फ्लॅट अजून एकदा मनसोक्त बघून घ्या. त्याच्यानंतर आपण तनिष ऑर्किडच्या कन्स्ट्रक्शन साईटवरती जाऊया. आता कुलकर्णी फॅमिली निघाली आहे तनिषच्या ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन साईटवर. आम्ही पण आहोत. नाही, तुम्ही रमलेले असाल सॅम्पल फ्लॅटमध्ये आणि समोर एवढं सगळं रम्य दिसतंय, हिरवाई निसर्ग दिसतोय, त्यामुळे तो बघण्यात रमलेला असाल. पण मला ते तुम्हाला विचारू दे की कसा वाटला हा फ्लॅट? खूप आवडलाय? खरंच आवडलं. मस्त एकदम. नाही, अजून आपल्याला 2 फ्लॅट बघायचे आहेत कारण नाही शक्य तरी गरज आता गरजच नाही वाटत आहे म्हणजे एवढा आवडलेला आहे फ्लॅट. पण काही सांगू शकाल खास गोष्टी की का आवडला? म्हणजे मला तर आवडलं त्याचं एकच कारण की सगळ्यात महत्त्वाचं जे LPGचं कनेक्शन बघितलं, कॉमन सप्लाय जो आहे ते फीचर मला सगळ्यात जास्त आवडलं. आणि दुसरं म्हणजे की टाउनशिप प्रोजेक्ट मिळालं मला. ह्या 2 गोष्टींसाठी मला जास्तीत जास्त म्हणजे हे प्रोजेक्ट आवडलं. तुमचे काय मुद्दे? सिक्युरिटी. खाली पण सिक्युरिटी भरपूर आहे. एंट्रन्स गेट छान आहे. गार्बेज शूट दिलेला आहे. त्याच्यानंतर इन्व्हर्टर विथ बॅटरी बॅकअप दिलेलं आहे. त्यामुळे हे युनिक वाटतंय मला तरी. खाली खेळायला छान जागा आहे आमच्या मुलीला. गेटच्या बाहेर जायची गरजच नाही. कुठल्याच गोष्टीसाठी जायची गरज नाही. सगळ्या ॲम्युनिटीज ते आहेत. त्यामुळे ऑफिस व्यतिरिक्त बाहेर जायची गरज पडेल असं मला नाही वाटत. म्हणजे थोडक्यात तुम्ही एका घरातून एका शहरामध्ये, छोट्या शहरामध्ये शिफ्ट होत आहे असं सुद्धा म्हणताय. आणि तुम्हाला ऑफिसही जवळ आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणून तुम्ही तनिष ग्रुपचा जो हा प्रोजेक्ट आहे तो कुलकर्णी फॅमिलीसाठी निवडताना नेमका काय विचार केला होता? कसं आहे ना अमोल, आपण यांच्या आधी रिक्वायरमेंट घेतल्या, त्या सगळ्या आपल्या वास्ट डेटाबेसमधनं तो सगळा सर्च केला. आणि जसं की यांना टाउनशिपची सिक्युरिटी हवी होती, मुलीला खेळायला भरपूर मित्र पाहिजे म्हणून एक मोठा एरिया हवा होता, आणि अशी जागा ऑफिसपासून जवळही पाहिजे होती, आणि निसर्ग ठिकाण होतं. तर हे सगळं विचारात घेतात त्यांच्या बजेटमध्ये आपण जे काही क्लोजेस्ट प्रॉपर्टी बघितल्या त्यापैकी ही एक प्रॉपर्टी आहे. पण त्यांनी सांगितलं ते सॅटिस्फाय झालेत. अजून 2 घरं जी बघायची होती त्यांना बघायची गरज नाही आता असं ते म्हणतात. लढाई त्यांनी जिंकलेली आहे. क्या बात आहे. मग मला वाटतं आपण आता बिल्डरचं ऑफिस आहे तिकडे जाऊन पुढची बोलणी करू शकतो आता. निश्चित करू शकतो. पण फक्त मला एक विचारायचं होतं की सगळ्यात महत्त्वाचं की प्रोजेक्ट छान आहे, सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित झाल्या,
पण सगळ्यात महत्त्वाचं की बजेटचं काय. बजेटमधलंच घर निवडण्यात आलेलं आहे, पण तरी पण तुमचे लोन संदर्भातले जे काही प्रश्न असतील ते पण आपण तिथेच विचारात घेऊ, कारण मनोज कुलकर्णी आपल्यासोबत असतील. पूर्ण प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत मनोज आपल्यासोबत असणार आहेत, त्यामुळे लोनबद्दलचे सुद्धा तुमचे जे काही प्रश्न असतील ते आपण तिकडे सोडू. अश्विनी, तुमच्या तनिष ग्रुपचं अभिनंदन, कारण कुलकर्णी फॅमिलीने तनिष ऑर्किड या प्रोजेक्टमध्ये घर घ्यायचं नक्की केलेलं आहे. पण अजूनही त्यांना किमतीबद्दल नेमकी माहिती जी आहे ती हवी आहे, तर काय तुम्ही माहिती पुरवू शकाल? आज आपण तनिष ऑर्किड हा प्रोजेक्ट पाहिला सर. त्याच्यात 2 प्रकारचे फ्लॅट्स मिळतील तुम्हाला. 1 BHK जे आहे तो 576 स्क्वेअर फीट्समध्ये येतो. 2 BHK मध्ये पण 2 प्रकार आहेत. त्यात 837 आणि 862 असे 2 एरियात जातात. त्यांचा जो बजेट आहे 1 BHKचा जातो साधारण 25 लाखाच्या घरात आणि 2 BHKचा 35 ते 36 या दरम्यान आहे. मला घरात तर जायचं आहे, पण कुठल्या घरात जायचं आहे हे आता ठरवायचं आहे. 25 लाखापर्यंतचं बजेट तुमचं होतं आणि त्यात 1 BHK तर बसतोय, पण मग 2 BHK पण आवडला आहे, तर थोडी द्विधा मनस्थिती झाली आहे का की 1 BHK की 2 BHK? 2 BHKचा विचार पण केला असता, पण जसं की त्यांनी सांगितलं की पॅकेज आणि एरिया, तर तो आमच्या दोघांसाठी म्हणजे मोर दॅन इनफ आहे. जे काही म्हणजे आमची सध्याची म्हणजे जी काही रिक्वायरमेंट होती त्याच्यात ते मॅच पण करत आहे. सो सध्या आम्ही 1 BHKच प्रिफर करूयात. मला वाटतं आता पुढची प्रोसेस तुम्हाला अश्विनी बरोबरच सुरू करायला लागेल. बुकिंग प्रोसेस जर तुमचं ठरलंय ठाम की 1 BHKच घ्यायचं हो आहे. हो नाही, प्रोसेस सुरू करायचीच आहे लगेच ते पण. पण सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही मला लोन क्रायटेरिया अजून सांगितलेला नाही आहे. नाही, मी आपला समजत होतो की 25 लाखाचं बजेट आहे, तर आता काय प्रॉब्लेम नाही लोनचा. हो, पण 25 लाख कॅश थोडी माझ्याकडे. नाही, पण रिलायन्स होम फायनान्स आहेच की मदतीला, त्यामुळे त्याची काळजी करायची तशी गरज नाही आहे. आणि आज सकाळपासून आपण जी काही चर्चा केलेली आहे त्यामध्ये तुम्ही दोघंही जॉब करतात. तुमच्या दोघांची जर मी कंबाईन इन्कम पकडला तर लोन अगदी सहज होईल आणि ती सर्व्हिस सगळी डोअर स्टेप तुम्हाला देण्यात येईल. त्यामुळे तुम्हाला तुमचा कन्व्हिनियन्स हा आमचा सेंटर पॉईंट राहील. पण मग तरी पण तुम्ही पहिल्यांदा प्रॉपर्टी घेताय म्हणून काही टेन्शन तुमच्या मनात आहे? कारण ते थोडंसं तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय म्हणून. टेन्शन म्हणजे एवढंच की बुवा जे काही आम्ही सेव्हिंग्ज आत्तापर्यंतचे तयार केलेत आणि आता हे ॲज अ डाऊन पेमेंट म्हणून सबमिट करणार यांना. सो म्हणजे ह्याच्यामध्ये काही कुठली भीती तर नाही ना की बुवा पुढे जाऊन म्हणजे कुठल्या काही अडचणी तर येणार नाही? विशाल, कसं आहे ना की जेव्हा आम्ही तुम्हाला लोन देतो त्यावेळेस आम्ही पूर्ण प्रोजेक्टचा टेक्निकली आणि लिगली पूर्णपणे ड्यू डिलिजन्स करत असतो, ज्यामध्ये 30 वर्षाचा टायटल अँड सर्च रिपोर्ट आम्ही काढतो. सगळे प्लान्स परमिशन्स ह्या आलेल्या आहेत की नाही ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार करतो. प्रॉपर्टी फ्री मार्केटेबल आहे की नाही हा जो प्रोजेक्ट आहे तो आम्ही क्वार्टरली मॉनिटर करतो, जेणेकरून तुमची जी डिस्बर्सल प्रोसेस आहे ती तुमच्या कन्स्ट्रक्शनशी लिंक असते. ती जी प्रोसेस आहे ती अगदी सुरळीत व्हावी हा त्यामागचा आमचा उद्देश असतो. त्यामुळे तुम्ही सेफ हँडमध्ये आहात आणि रिलायन्स तुमच्यासोबत आहे, म्हणजे काहीच टेन्शन नाही त्याच्यामध्ये. टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही आहे. लिगली जर तुम्ही विचार करत असाल तर रेप्युटेड बिल्डर आहेत हे. आणि सेकंड थिंग लीगल जे म्हणजे जसं सर्च टायटल आहे, कमिटमेंट आहे, ब्लूप्रिंट ज्याला म्हणतो आपण आपल्या सोप्या भाषेत, हे सगळं क्लिअर आहे त्यात. आणि तुम्ही आता मेन म्हणजे तनिष ऑर्किड अशा प्रोजेक्टमध्ये एंटर करताय म्हणजे तुम्ही माझे फॅमिली आहेत आता थोडक्यात. तर तुम्ही टेन्शन सोडायचं, ते टेन्शन मी बघणार आहे आता इथून पुढे. पण मग आता त्यांना सरप्राईज द्यायची वेळ आली? हो, नक्कीच सरप्राईज